सर्व युवा प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे। आम्ही धुळे जिल्ह्यात पोलीस स्टेशन इथं आलो होतो आणि PI साहेबांनी 12वीचे पेपर असल्या कारणामुळे रस्ता रोको आंदोलनाला नकार दिला आहे। आमच्याकडून कलेक्टर साहेबांना रस्ता रोकोचं निवेदन दिलं गेलं होतं, तसं मीडियाला सुद्धा गेलं आहे। परंतु सर्व बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे, आपण आहे त्याच ठिकाणी आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे रस्ता रोको आंदोलन न करता आपण नॅशनल क्रमांक 6 आनंदखेडा येथेच रस्त्याच्या बाजूलाच धरणे आंदोलन करू असं PI साहेबांना निवेदन दिलंय। म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी धरणे आंदोलनासाठी 18 फेब्रुवारी रोजी सर्वांनी ठीक 10 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। आपल्या हक्काच्या नोकरीसाठी जे आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही प्रशिक्षणाचं 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देत आहोत। हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्याच प्रशिक्षणार्थ्यांना परिपूर्ण प्रशिक्षण झाल्यानंतर आहे त्याच आस्थापनावर परमानंट करू असा शब्द दिला होता। पण एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही विनंती करतो, तुम्ही शब्द दिल्यामुळे आम्ही लाडके भाऊ बहिणी तुमच्या सोबत होतो, तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही सत्तेवर आले। आता आम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आहे त्याच ठिकाणी प्रमाणन करा। तुम्ही जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानत असाल, आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानत असाल, उद्धव ठाकरे साहेबांच्या त्यांच्या विचारांना मानत असाल, बाळासाहेबांच्या विचारांना मानत असाल, तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा। इथं गोरगरिबांचं मुलं आहेत, राज्यामध्ये आम्ही 1,10,000 लोक आहोत। जर तुम्ही आम्हाला रोजगार दिला, आम्हाला आनंद झाला, आम्ही तुम्हाला निवडून दिलं। परंतु तुम्ही जर आम्हाला आहे त्याच आस्थापनावर शब्द दिलेला जर पाडला नाही, येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला मागात पडेल। आम्ही गोरगरिबांचा मुलं सुशिक्षित बेरोजगार आहोत, बेरोजगार होतो, तुम्ही रोजगार दिला, आता आम्हाला रोजगार पुढे कायम करा असं विनंती करतो आणि इथंच थांबतो। की जास्त देशामध्ये पहिलं राज्य खरं प्रशिक्षण होता 6,000, 8,000, 10,000 देत आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथंच आम्ही रोजगार देऊ, त्यांना परमानंट करू। परंतु गेल्या 2 वेळेस आम्ही मुंबई आझाद मैदानावर 2 वेळेस आंदोलन केलं, साहेबांनी आमची दखल घेतली। म्हणून आनंदखेडा गावामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहोत। आमची अपेक्षा एकच आहे, एकनाथ शिंदे साहेब जरी आनंद दिघे साहेबांना आणि बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला मानत असतील तर 4.5 या GR आम्हाला साहेबांनी आम्ही जिथं ज्या आस्थापनावर काम करत होतो आमच्या इच्छेनुसार आम्हाला परत त्याच आस्थापनावर त्यांनी कायम करावं एवढी अपेक्षा करतो। तसं नाही झालं, 18 तारखेचा रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मी स्वतः अविरादेवरी आमरण उपोषण करेल, ही वेळ येऊ देऊ नये असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि एक पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर द्यावं अशी अपेक्षा करतो। साहेब, आम्ही महाराष्ट्रातील 1,10,000 युवा प्रशिक्षणार्थी गेल्या 4-5-6 महिन्यापासून प्रशिक्षण घेत आहोत। आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की देशामध्ये पहिलं राज्य आहे तर प्रशिक्षणार्थींना 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देत आहोत। परंतु शासन शब्द दिला होता म्हणून आम्ही सर्व लाडके भाऊ आणि बहिणींनी शासनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो आणि त्यांना सत्तेवर आणून दिलं, परत निवडून दिलं। आता आम्हाला एकच म्हणायचं आहे, आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर 4.5 या GR शासनाने दिलेला शब्द पाळावा आणि आमची इच्छा आहे आम्ही त्याच आस्थापनावर आम्हाला रोजगार द्यावा, आम्हाला कायम करावं। जर एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मुख्यमंत्री साहेब जर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर संविधान मान्य असेल आणि आनंद दिघे साहेबांचे विचार, बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर त्यांना मान्य असतील, त्यांनी दिलेला शब्द पाळावा, आम्हाला रोजगार द्यावा एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। आणि यामुळे आम्हाला नाईलाजाने आम्ही हवं त्याच ठिकाणी आम्हाला आंदोलन आनंदखेडा गावाला 18 तारखेला करावं लागतं। या आंदोलनाची दखल घेऊन
जर शासनाने परिपत्रक काढलं नाही, मी स्वतः अभिलाष देवरे सुरतेपाडा गावामध्ये आमरण उपोषणाची तयारी करणार आहोत आणि याला सर्वस्व जबाबदार मुख्यमंत्री महोदय असतील आणि आपलं प्रशिक्षण प्रशासकीय अधिकारी असतील. जर हे नाही झालं तर आमची दखल कोणी घ्यावं असं आम्हाला शंका उद्भवत आहे. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो. जय महाराष्ट्र. बघा, विषय असा आहे की सध्या पोलीस बंदोबस्त सगळीकडे चालू आहे. पोलीस बंदोबस्त तुम्हाला देता येत नाही. दुसरी गोष्ट असं आहे की रास्ता रोको हा काही कायदेशीर विषय नाही. रास्ता रोको याच्यामध्ये गुन्हे दाखल होऊन जातात. आणि तुम्हाला सांगतो की आता 10वी 12वीचे पेपर चालले आहेत. प्रत्येकाचा वेळ हा खूप महत्वाचा आहे. येणारे जाणाऱ्या रस्त्याने कोणी लोक असतील किंवा कोणी विद्यार्थी असतील तर त्यांचाही वेळ महत्वाचा आहे. एखादा व्यक्ती प्रवास करत असेल तो अडकून पडला त्या रास्ता रोकोमध्ये तर त्याचाही वेळ वाया जातो. लोक वेटीच धरले जातात. आंदोलन करण्याचे अन्य भरपूर पर्याय असतात. अन्य पर्याय तुम्ही वापरा.